गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. सगळे कसे आहात तुम्ही? आज आपण करणार आहे फोटोशूट. आषाढी एकादशीचा आज फोटोशूट. माझा अवतार असाच आहे, कारण आपल्याला मेकअप करायचा आहे, मस्त फोटोशूटसाठी तयार व्हायचं आहे. तर आपण आता सुरू करूया. जास्त वेळ नाही घेणार, सुरू करूया. ठीक आहे. मागं टी व्ही पाहतोय आणि आता ह्या केसांचा मी जरा गुतुडा काढून घेते. मग आपण हेअरस्टाईलला सुरू करूया. ठीक आहे. गुतुडा काढला मी. माझ्या केसांना तेल लावलेलं आहे, तरी करायची आज हेअरस्टाईल. मधल्याच पार्ट सेक्शनमध्ये हेअरस्टाईल करते आणि ओपन हेअर ठेवून ओपन नाही चांगली दिसणार ना, मग मेसी हेअरस्टाईल पण नको. मग आज आपण आईकडून तिचा स्पेशल गुतुडा पण खा, म्हणजे तुम्हाला कळेल की विदाऊट जो बन असतो हेअरचा त्याच्या तो सोडून सुद्धा आपल्याला ह्या केसांचा बुचुडा घालू शकतो आपण. आईचा स्पेशल बुचुडा मी दाखवण्याच्या आधी घालण्यासाठी इथे आधी हेअरस्टाईल घालते, काहीतरी डिझाईन करते. करूया आपण. काय करू बरं? मी फर्स्ट टाइम बुचुडा जो ना मधला सेक्शन काढून काढते. काय करू? अशी गेली आहे, सेम ह्या साईडला करते. मम्मीला विचारते कशी दिसते, कशी दिसायली इकडे. सेम इकडल्या साईडला करते. हे दोन्ही साईडने घातलेली बघा. चांगली वाटते का? इकडे बघ. इथं माझी मम्मी आरी वर्क करते. तिला खूप आवडतं ते आरी वर्क करायला. आता मी आईकडून ह्या केसांचं उरलेल्या बुचुडा घालून घेते आणि मग माझा हेअरस्टाईल दाखवते. केस पूर्ण साफ करून घ्यायचे हातामध्ये आणि हातीनं असा खाली टाकला पाहिजे. येतोय ना? असा हात खाली ना, हे असा हात टाकायचा खाली. एक हात डावा हात उजव्या हाताने असा घ्यायचा, पूर्ण असा एक पीळ मारायचा. असा मारला का नंतर येते म्हणजे असं याच्यातून ही बट अशी काढून घ्यायची वरती. निघली पाहिजे बट. आता अशी बट निघली पूर्ण निघली ना, आता नंतर त्याला फोडायचा असा फोडायचा. हम आपकी पूरे मन से सेवा करेंगे. हमारे परिवार को किसी विपदा में मत डालिएगा. थोडा आवडायचा असला ना जास्त घट्ट थोडंसं म्हणजे बांधलो का ते आवडून येतो. यात झालं का हे पूर्ण असं घेतलंय. पीठ लागतंय. अजून पिठ्ठ पाहिजे का? नाही बस. पीठ झालं का तर त्यानंतर केसाची साफ म्हणजे प्लेन येतं. असं केलं का हा भाग आहे ना, पुन्हा हा भाग ह्याच्या खालून घालायचा. असं करून असं वरती पूर्ण केसाची मध्ये टाकून द्यायची. मध्ये टाकली पूर्ण ह्याच्यामध्ये टाकायचं. नंतर ह्याचा भाग आहे ना ते पुन्हा असा वरून फोडून घ्यायचा. ह्याच्यावर असा फोडायचा. पूर्ण पिले असे थोडे 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 करून केस पूर्ण काढायचे असे 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 पूर्ण केस काढून घेतलं. असे केस काढून घ्यायचे. असे 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 पूर्ण झाकून घ्यायचा. पूर्ण दिसलं नाही पाहिजे असं झाकून घ्यायचं. घातलं. आता याला फुलांनी तुला डेकोरेट करायचं. गुलाबाला मस्त फुलं आलेत झाडाला. थँक्यू. त्याला हे करायचं ना. आणि एक पण पिन वगैरे नाही लागत. मी आणली होती फक्त पिनाची पण एक पण नाही लागली. काही गरज ज्यावेळेस आपण हे लावतो त्याला त्याच वेळेस पिनं लावायची. ते फुल वगैरे लावताना फुल लावतानाच लावायचं. आता माझा पूर्ण लुक तुला दाखवते मी.
फ्रेंड्स, आईने माझं एकदम छान चुडा घालून दिलेला आहे. आता मी याला छान डेकोरेट करते. बघा ना, असं एकदम आई माझं 26 जानेवारी असली, 15 ऑगस्ट असली, ते शाळेमध्ये मला काष्टा घालायला लागायचं, तेव्हा मला आई मला हा चुडा घालायची. दिसायला खूप छान दिसतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, माझ्याकडे 3 गजरे आहे. त्यातला कोणता वापरू? मम्मी कोणता लावू? कोणतं चांगलं वाटतं? हा ठीक आहे. हा गजरा मम्मी म्हटली, आता हा गजरा मी लावते. एकदम लाईट करते त्याच्यात ब्लश पण लावलं. आता हे लाईनर लाईनर आहे माझ्याकडे ब्लू आहे. आणि कसं हां हे लिपस्टिकची फ्रेंड्स, मी ही साडी घालणार आहे. या बांगड्या, ज्वेलरी आणि टिकली. तर मी आता वापरते आणि माझा फायनल लुक तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, मी झाली आहे रेडी. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता करणार आहे फोटोशूट. मी जी ही कम्युनिटी टाकली होती, आर यू एक्सायटेड फॉर माय न्यू लुक, हा माझा लुक होता. आता काही फोटोशूट करणार आहे मी. हा माझा लुक कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मी आज इतका छान लुक क्रिएट केला आहे, तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि आवडला असेल तर कमेंट. फ्रेंड्स, ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे ह्यावर रील पण आलेले आहे आणि मी कम्युनिटीमध्ये फोटो पण टाकणार आहे. आणि हा एक अक्ष गेला पळून. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो फ्रेंड्स, यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे तो स्पेशल ब्लॉग असणार आहे.
तर कम्युनिटीमध्ये मी टाकणार आहे आणि ह्या नंदाचा ब्लॉग जो बघायला विसरू नका.